180 वर्षापूर्वीचं झाड आहे, ज्या झाडाला साईबाबांचा सुद्धा स्पर्श झालेला आहे. आणि हे काका आहेत जो साईबाबांच्या चिमट्यामुळे ज्या ठिकाणी पाणी निघालं त्या ठिकाणचं पाण्याचा हा सगळा परिसर आपल्याला दाखवत आहेत. हा याचे पाणी ओघळतंय ते म्हणजे झरा. हे कोपरा ते. अच्छा अच्छा अच्छा, ते तिथून जे पाणी निघतंय. थोडंसं मी आपल्या या सगळ्या प्रेक्षकांना ना झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. समोर एक जिवंत पाण्याचा झरा जो आहे तो वाहतोय पहा. फांदीच्या खाली ना. हा पहा इथे हे जिवंत पाणी आपल्याला ओघळताना जे पाहायला मिळतंय त्याला जिवंत झरा म्हटलं जातं. आणि हे पाणी सातत्याने या खालच्या विहिरीमध्ये ओघळत राहतं. आणि याच ठिकाणी पूर्वीचा साईबाबांचा झिरा म्हणून ओळखला जात होता तो हे आहे. आपल्याला आता स्पष्टपणे आणखी स्पष्टपणे पाहायला मिळतं की जमिनीतून तिथं एक खळखळ खळखळ वाहतं पाणी बाहेर येतं आहे आणि ते विहिरीमध्ये येतं. तर पूर्वीसुद्धा ही जेव्हा विहीर नव्हती त्यावेळेला इथं एक छोटंसं कुंड होतं आणि त्या कुंडामध्ये हे असंच पाणी वाहत राहायचं आणि इथं ढोरगुरं पक्षी प्राणी हे पाणी पिण्यासाठी यायचे. अशा पद्धतीचा हा सुंदर साईबाबांचा चिमटा मारून काढलेला पाण्याचा झरा आहे. श्रद्धा अंधश्रद्धा हा भाग वेगळा, मात्र भाविकांचा ज्या गोष्टीवरती विश्वास आहे, ज्या गोष्टींना भाविक महत्त्व देतात त्या गोष्टीच्या आधारेच ही सगळी जी माहिती आहे ती मी या ठिकाणी उपलब्ध करत आहे. आणि हे सगळं खाली पाणी जे आहे त्या विहिरीमध्ये साचतंय. इथं शेतीसाठी सुद्धा या पाण्याचा वापर जो आहे तो केला जातो आहे. आणि अशा पद्धतीचं हे आपण जर बघितलं तर हे साईबाबांचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी साईबाबा जगात सगळ्यात पहिल्यांदा प्रकट झाले. आणि खरं तर पाथरी हे त्यांचं मूळ गाव सांगितलं जातं, मात्र वैराग्य अवस्था प्राप्त झाल्यानंतर ते पाथरीतून निघून गेले. अनेक वर्ष ते कुणाच्याच संपर्कात नव्हते. सगळ्यात पहिल्यांदा ते कुठं प्रकट झाले तर हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी साईबाबा प्रकट झाले. इथून धुपखेडा गेले, धुपखेड्यावरून शिर्डीला गेले आणि त्या ठिकाणी साईबाबांचं संपूर्ण जगाला जी आहे ती महती आणि माहिती पटलेली आहे. मात्र त्यांचं मूळ ठिकाण, त्यांचं मूळ उगमाचं ठिकाण, मूळ प्रगट होण्याचं ठिकाण ते हे आहे ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे. थँक्यू.